छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात वाडिवरे येथील 2620 लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ। भूस्खलनग्रस्त आदिवासी कुटुंबाला अवघ्या 3 दिवसात 1.30 लाखांची मदत। नाशिकच्या विविध जनकल्याणकारी योजनांनी महसुली सेवा नागरिकांच्या दारी प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशाने 127 इगतपुरी विधानसभा मतदारसंघांतर्गत मौजे वाडिवरे येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। महसूल विभागासह 16 विभागांच्या सहभागातून विविध शासकीय योजनांचा लाभ, महसुली सेवा आणि आवश्यक प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले। अभियानामध्ये एकूण 2620 लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला। तसेच अतिवृष्टीमुळे भूस्खलनात घर गमावलेल्या आदिवासी कुटुंबाला अवघ्या 3 दिवसात शासनाकडून 1,30,000चा मदत निधी वितरण करण्यात आला। तसेच अतिवृष्टीमुळे भूस्खलनात घर गमावलेल्या आदिवासी कुटुंबाला अवघ्या 3 दिवसात शासनाकडून रुपये 1,30,000चा मदत निधी वितरित करण्यात आला। या शिबिरास आमदार हिरामण खोसकर, अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे प्रांताधिकारी डॉक्टर पवन दत्ता, तहसीलदार अभिजित बारवकर, सुनील बच्छाव यांच्यासह नागरिक, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध योजनांचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी महसूल विभागासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना शासनाच्या योजनांची माहिती देत विविध सेवा व लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिले। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील लाभाची आकडेवारी। त्र्यंबकेश्वर तालुक्यात स्वामित्व योजनेअंतर्गत 29 नागरिकांना सनदांचे वितरण करण्यात आले। जिवंत सातबारा मोहिमेअंतर्गत 25 लाभार्थ्यांना सेवा देण्यात आली। शेत जमिनीच्या कौटुंबिक वाटणीवरून नोंदणी फी पूर्णपणे माफ, योजनेचा लाभ 4 लाभार्थ्यांना देण्यात आला। याशिवाय राज्य शासनाच्या विविध योजनांचा 728, केंद्र शासनाच्या योजनांचा 323, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या योजनांचा 709 तसेच इतर योजनांचा 55 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला। अशा प्रकारे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एकूण 1873 लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळाला। इगतपुरी तालुक्यातील लाभाची आकडेवारी। इगतपुरी तालुक्यात स्वामित्व योजनेअंतर्गत 12 नागरिकांना सनदांचे वितरण करण्यात आले। तुकाराम देव कार्यसूचीच्या अंमलबजावणीसाठी स्थानिक क्षेत्र घोषणेचा 2 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला। जिवंत सातबारा मोहिमेअंतर्गत 169 लाभार्थ्यांना सेवा देण्यात आली। घरकुल योजनेचा 21, कुंभार समाजातील पारंपरिक व्यवसायासाठी 42 तसेच शेत जमिनीच्या कौटुंबिक वाटणीवरील नोंदणी फी पूर्णपणे माफ योजनेचा 2 लाभार्थ्यांना दिला। याशिवाय राज्य शासनाच्या विविध योजनांचा 260, केंद्र शासनाच्या योजनांचा 49, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या योजनांचा 115 तसेच इतर योजनांचा 35 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला। अशा प्रकारे इगतपुरी तालुक्यातील एकूण 747 लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला। असा एकूण 2620 लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला। भूस्खलनग्रस्त आदिवासी कुटुंबाला अवघ्या 3 दिवसात रुपये 1.30 लाखांची मदत। शिबिरात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील घोडमणी पाडा, मौजे देवडोंगरा येथील श्री महेंद्र मंगळू थाळकर यांच्या कुटुंबाला विशेष दिलासा देण्यात आला। 24 जुलै 2026 रोजी सततच्या पावसामुळे झालेल्या भूस्खलनात त्यांचे कच्चे घर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते। महसूल प्रशासनाने तातडीने पंचनामे करून आवश्यक सर्व प्रशासकीय प्रक्रिया केवळ 3 दिवसात पूर्ण केली। त्यानुसार अभियानाअंतर्गत आमदार श्री खोसकर, अपर जिल्हाधिकारी श्रीमती पाटील तसेच सहाय्यक जिल्हाधिकारी डॉक्टर दत्ता यांच्या हस्ते श्री थाळकर यांना रुपये 1,30,000च्या मदत निधीचे वितरण करण्यात आलं। शासनाच्या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने पोहोचवणे, विविध विभागांच्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे तसेच आपत्तीग्रस्तांना तातडीने मदत मिळवून देणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश असून महसूल विभागासह सर्व सहभागी विभागांनी समन्वयाने काम करून अभियान यशस्वी केले।